नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल रात्री मॉस्कोमध्ये चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंग यांची भेट घेतली। पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आधी होती तशी जैसे थे परिस्थिती निर्माण करा, असं राजनाथ सिंग यांनी या बैठकीत ठणकावून सांगितलेलं आहे, तसं स्पष्ट केलं आहे। जवळपास 2 तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या सीमावादावर तोडगा काढण्याचे काय मार्ग आहेत त्यावर प्रामुख्याने चर्चा झाली। आता प्रश्न आहे की पुढे काय, आणि याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत दगाबाज ड्रॅगन यामध्ये। आणि याचविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर देखील आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला मी महाजन सरांकडे जातोय। महाजन सर, 29 आणि 30 तारखेला जे घडलं गेल्या महिन्यात, त्या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण कसं करते? असं आहे की याआधी चीन आक्रमक कारवाई करायचा आणि मग आपण त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करायचो। म्हणजे 5 मे नंतर ज्या वेळेला 4 ठिकाणी चीननी अतिक्रमण केलं तर आपण त्यांना थांबवलं, परंतु ते आत आल्या नंतर। परंतु यावेळेला आपण काय केलं, 29-30 ला ज्यावेळेस ते आत यायचा प्रयत्न करत होते पँगॉन्ग त्सो लेक साऊथमध्ये, तर तिथे ते यायच्या आधीच त्यांना आपण थांबवलं आणि त्यांना आपल्या घातामध्ये पकडलं। तर तो एक भाग झाला की त्यांना थांबवलं आपल्या म्हणजे आपल्या भागामध्ये यायच्या आधी। आणि दुसरं, त्याच्यानंतर तो जो रस्ता किंवा ते खोरं जे तिथनं आत येतं तर त्याच्यावरती ज्या डॉमिनेटिंग त्याच्यावरती लक्ष देणाऱ्या ज्या हाईट्स असतात त्याच्यावरती आपले सैनिक चढले आणि आपण जवळजवळ आपले 2,500 ते 3,000 सैनिक तिथे जे वेगवेगळे माउंटन टॉप्स आहेत, ज्याला पिकेट्स म्हटलं जातं किंवा ज्याला टेकड्या म्हटलं जातं, किंवा जिथे आपले सैनिक तैनात केले जातात तर लढाई करायची म्हटली तर ते ऑक्युपाय केले। तर त्याच्यामुळे आता चीन कंप्लेंट करत आहे की तुम्ही आमच्या भागामध्ये आलेला आहे, तुम्ही परत जा। म्हणजे इतक्या वेळा आपण कंप्लेंट करत होतो की तुम्ही आमच्या भागात आला, तुम्ही परत जा। आता चीन कंप्लेंट करत आहे कारण आता आपण जे आजूबाजूच्या भागावरती चढल्यामुळे, उंच डोंगरावरती चढल्यामुळे जे चीनी सैनिक त्या खोऱ्यामध्ये आहेत, मग त्यांचे रणगाडे असो की त्यांचा तोफखाना असो की त्यांचे सैनिक असो, त्यांच्यावरती आता आपण वर्चस्व ठेवतो किंवा त्याला फौजी लँग्वेजमध्ये म्हटलं जातं डॉमिनेटिंग। म्हणजे तर त्याच्यामुळे तर लढाई झाली, खरोखरची लढाई म्हणजे, तर आपण त्यांना तिथे चांगल्या पद्धतीने त्यांचं नुकसान करू शकतो। हा सर्वात मोठा फायदा आहे जो आपण आपल्या आक्रमक कारवाईने केला। तर तो त्याचा एक भाग झाला। आणि दुसरी जो महत्त्वाचा जर त्याच्यामध्ये जे एक गोष्ट वापरण्यात आली ती म्हणजे आपण तिथे काही आपले स्पेशल फोर्सेसचे जवान तिथे वापरले, ज्याला SFF म्हणजे स्पेशल फ्रंटियर फोर्स असं म्हटलं जातं। हे जवान म्हणजे भारताचं एक हशश असं, म्हणजे अगदी चुपचाप न बोलणारं स्पेशल फोर्सेस आहे, परंतु याचा मुद्दाम उल्लेख सरकारी निवेदनात करण्यात आला। म्हणजे मी तुम्हाला कुठलीही काही गुप्त गोष्ट जी मी एक सैनिकारी अधिकारी असल्यामुळे मला माहिती आहे ती मी तुम्हाला अजिबात सांगत नाहीये। तो माझा अजिबात उद्देश नाहीये की PTI, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, ANI वगैरेंनी बातम्यामध्ये सांगितलं की SFF स्पेशल फ्रंटियर फोर्सचा इथे वापर करण्यात आलेला आहे आणि त्यांनी चीनी सैनिकांना रक्तबंबाळ केलं, काही त्यांचे सैनिक पकडले, 1-2 मारले गेले। म्हणजे स्पेशल फ्रंटियर फोर्स हा तिथले तिबेटन्स जे भारतामध्ये स्थायिक झालेले आहेत, जे 1959 मध्ये भारतामध्ये आले होते, त्यांच्या मदतीने बनवलेला कमांडो फोर्स आहे हा। आणि अर्थात यांचे जे ऑफिसर्स म्हणजे जे अधिकारी असतात ते अर्थात फक्त भारतीय सैन्याचे असतात। आणि हे तिबेटमध्ये असल्यामुळे या अति थंड भागामध्ये, अति उंच भागामध्ये त्यांना लढण्याची त्यांची क्षमता ही इतरांपेक्षा नेहमीच चांगली असते आणि त्यांचं खूपच छान ट्रेनिंग झालेलं आहे आणि ते खूप कामं करू शकतात। तर आता आपण उघडपणे त्यांचा वापर केला आणि उघडपणे सांगितलं। याचं कारण पण असं आहे की आज तिबेट जिथे सगळं हे चाललेलं, लडाखच्या समोर तिबेट आहे, तर तिथे जे 50 लाख तिबेटन्स राहतात ते चीनच्या बरोबर अतिशय नाखुश आहेत। आणि याच्या आधी आपण घाबरायचो नाही, आपण SF विषयी बोललो, आपण दलाई लामाविषयी बोललो तर चीनला काय वाटेल, आपलेच काही तथाकथित तज्ञ सांगायचे की नको नको तुम्ही असं करू नका ज्यामुळे चीनला राग येईल। परंतु चीनच्या रागाचा प्रश्न नाही, आपण आपल्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायला पाहिजे आणि ते आपण करतोय तिथे। बरोबर महाजन सर, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो। आपल्याबरोबर शैलेंद्र देवळानकर देखील आहेत। शैलेंद्र, गलवानची जेव्हा घटना घडली होती, गलवान खोऱ्यात जे गेल्या वेळी घडलं, त्यानंतर पुन्हा एकदा चीनी सैन्याने 29 आणि 30 तारखेला घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न आपल्या सैन्याने हाणून पाडला। जेव्हा गलवानची घटना घडली होती तेव्हा संरक्षण मंत्री हे रशियामध्ये होते।
आताही ते रशियामध्ये आहेत. तर असा काही यामध्ये अर्थ लावता येईल का की हा सगळं प्रश्न सोडवण्यासाठी आपण रशियाची मदत घेतोय? नाही, नक्कीच आहे. आता जेव्हा ते संरक्षण मंत्री हे रशियामध्ये आहेत, हे प्रामुख्याने शांघाय सहकार्य संघटना ज्याला एस-सी-ओ असं म्हणतं, त्याचं संरक्षण मंत्र्यांची बैठक आहे. प्रामुख्याने जर आपण एस-सी-ओची घटना बघितली किंवा त्याची कॉन्स्टिट्यूशन बघितली, तर या प्लॅटफॉर्ममध्ये केवळ आणि केवळ मल्टीलॅटरल इश्यूजच फक्त डिस्कस केले जातात. बायलॅटरल इश्यूज डिस्कस केले जात नाहीत. परंतु आपण ही या वेळेला आली होती, ज्यावेळेला भारत आणि चीनमधला स्टँड ऑफ जो आहे, हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता, तणाव वाढला होता. त्याच वेळेला ही बैठक आलेली असल्यामुळे निश्चितपणे ज्याला आपण साइड बाय साइड डिस्कशन्स असं म्हणतो, तसे साइड बाय साइड डिस्कशन्स हे भारत आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये होणं पॉसिबल होतं आणि त्यामध्ये रशियाची मध्यस्थी ही निश्चितपणे असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याचं कारण असं आहे की रशियाची पण ती फार इच्छा आहे. याचं कारण भारत, रशिया आणि चीन हे अनेक अशा बहुराष्ट्रीय संघटनांचे सदस्य आहेत की ज्यांचं अस्तित्व हे ह्या सगळ्या तीन भारत आणि चीनच्या संघर्षावरती डिपेंड आहे. म्हणजे ब्रिक्स सारखी संघटना असेल, ही ब्रिक्स सारखी संघटना ही प्रामुख्याने IMF आणि वर्ल्ड बँकला काउंटर करण्यासाठी तयार करण्यात आलेली होती. डॉलरचं जे चॅलेंज आहे त्याला काउंटर करण्यासाठी करण्यात आलेली होती. आणि जर भारत आणि चीनमध्ये संघर्ष वाढला, कारण हे मेजर प्लेयर्स आहेत त्या संघटनेमधले, तर ह्या संघटनेच्या भवितव्यावरती प्रश्न निर्माण होतील. त्याचप्रमाणे एस-सी-ओ सारखी संघटना आहे, G20 सारखी संघटना आहे की ज्या ठिकाणी भारत आणि चीन हे खांद्याला खांदा लावून तिथं बसतात. पण अशा वेळेला ह्या डिफरन्सेसमुळे जर हा डिफरन्सेस लवकर निवडला गेला नाहीये, तर निश्चितपणे याच्यामध्ये याची रिपरकशन होण्याची शक्यता आहे. आणि दुसरं रशियाची ही पण इच्छा आहे की जर रशियाने याच्यामध्ये मध्यस्थी केली नाही, तर उद्या अमेरिका ती क्रेडिट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रशियाचा हा देखील एक इनर इंटरेस्ट आहे की याच्यामध्ये मध्यस्थी करावी आणि इन्फॉर्मली झाला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. दुसरं असं आहे की एक फार महत्वाची बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताची आतापर्यंतची जी डिफेन्स पर्चेसिंग होती, बर ही बहुतांश डिफेन्स पर्चेसिंग आपण पाकिस्तानला गृहीत धरून केलेली होती. आपण चायनाला गृहीत धरूनची, आता मात्र चायनाचं चॅलेंज हे इतकं मोठं लाईक एलिफंट इन रूम सारखं आता चायना हे इमिडिएट चॅलेंज म्हणून समोर आलेला आहे आणि तो पाकिस्तानपेक्षा देखील मोठं चॅलेंज बनलेला आहे. त्यामुळे आता चायनाला गृहीत धरून आपल्याला काही पर्चेसिंग करावी लागणार आहे. जसं आता आता आपण AK-203 असॉल्ट रायफल्स ही जे आपण खरेदी करतोय रशियाकडनं, ज्यासाठी आता प्रामुख्याने तिथे गेलेत आणि ते जाण्यापूर्वीच डिफेन्स प्रोक्युरमेंट कमिटीची बैठक झाली आणि त्यांना ऑथरायझेशन दिलं गेलं आणि जवळपास हा $1 बिलियन हा अग्रीमेंट जो आहे तो आता राजनाथ सिंगांचं त्यांच्या काळात गेले, कारण डिफेन्स सेक्रेटरी सुद्धा तिथे गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण S-400 त्यांच्याकडनं लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. दुसरं आपल्याला त्यांच्याकडनं हे प्रॉमिस पाहिजे होतं की जर भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरू झाला, तर ही पॉसिबिलिटी आहे की पाकिस्तान भारताच्या विरुद्ध सेकंड फ्रंट ओपन करू शकतो. बरोबर. तर यापूर्वी देखील गलवानचं झालं, त्यावेळेला देखील चीननी पाकिस्तानचे POK मधले जे एअर बेसेस आहेत ते ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे पाकिस्तान मधल्या ज्या दहशतवादी संघटना, विशेष करून अल-बद्र सारखी संघटना आहे, त्यांच्याबरोबर चीनी लष्करी अधिकाऱ्यांचे टॉक चालले होते. त्यामुळे जर भारत आणि चीन मधला संघर्ष हा सुरू झाला, तर पाकिस्तानकडनं सेकंड फ्रंट ओपन केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेला आपल्याला रशियाकडनं ही गॅरंटी पाहिजे होती की रशिया कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला कोणते वेपन सप्लाय करणार नाही. आणि हे रशियाने काल मान्य केलं की आम्ही पाकिस्तानला कोणत्या प्रकारचे वेपन त्यामुळे ही सप्लाय जी करणार भेट आहे नाही. शैलेंद्रजी, ती फार फार मोठं यश म्हणता येईल खरं तर. अधिक काही मुद्द्यांकडे मी येणार आहे आपल्या दोघांकडे चर्चेकरता, पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहील. पहा फक्त News 18 लोकमत. आणि आपण चर्चा करतोय भारत चीन सीमेवरती असलेल्या तणावाच्या विषयाला घेऊन. आपल्याबरोबर महाजन सर आहेत. महाजन सरांकडे मी जातोय आता ब्रेक नंतर. महाजन सर, सध्या चीन एक मानसिक युद्ध करताना दिसतंय. बरं, पुढे काय, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कसं बघता येईल याकडे? असं आहे की चीनची जी युद्ध लढण्याची पद्धती आहे त्याच्यामध्ये ते सायकोलॉजिकल वॉर म्हणजे मानसिक युद्ध, मीडिया वॉर म्हणजे मीडियाचा वापर करून चुकीच्या बातम्या पसरवायच्या, आणि तिसरं लीगल वॉर म्हणजे आपल्याच कायद्यांचा गैरवापर करून आपल्याला म्हणजे एका चक्रव्यूहामध्ये अडकवायचं. अशा प्रकारची ते युद्ध लढतात. मानसिक युद्धाविषयी तुम्ही विचारलं, आपण आपल्या मीडियामध्ये गेल्या 3-4 महिन्यापासून येणाऱ्या बातम्या बघा. कालच एक बातमी आली होती की परवा की चीनचे काहीतरी 15-20 विमानं त्यांची जे फॉरवर्ड एअरफील्ड आहेत तिथे त्यांची सॅटेलाईट फोटोग्राफमध्ये ती दिसली. म्हणजे आपल्या वर्तमानपत्रांनी आपल्या लोकांना घाबरवायला सुरुवात केली की त्यांनी आता त्यांची क्षेपणास्त्र तैनात केली आहे लिपुलेखलापाशी, त्यांनी विमानं तैनात केली आहे त्यांच्या फॉरवर्ड एअरबेसपाशी, त्यांनी आपले रणगाडे तैनात केलेले आहे गलवानच्या खोऱ्यामध्ये, प्लस हा जो पँगॉन्ग लेकचा भाग आहे तिथे, आणि त्यांनी तोफा 20 किलोमीटर मागे तैनात केली आहे.
अरे काय आपल्या काय तोफा काय आपण देवालीला किंवा नाशिक रोडला लपवून ठेवल्या आहेत का? आपले काय रंगाडे काय चुपचापपणे अहमदनगरला लपून बसलेले आहेत का? किंवा आपले जे क्षेपणास्त्र आहे ते DRDOच्या प्रयोगशाळेमध्ये लपून बसलेली आहेत का? अजिबात नाही. म्हणजे आपल्याकडे चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. तुम्ही आजच्याच काही वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्स बघा, की चीनी सैन्याची जमवाजमव. लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि लोकांना वाटतं की अरे त्यांची जमवाजमव आणि आपण मात्र काय करतो आहे. तर हा अशा प्रकारचा जो सायकोलॉजिकल वॉर आहे, चीन उघडपणे तुमच्या मीडियाचा वापर करून, तुमच्या सोशल मीडियाचा वापर करून तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्याची थीम असते की आमची ताकद खूप जास्त आहे, आमची शस्त्र खूप आधुनिक आहे, आमची आर्थिक ताकद खूप जास्त आहे, मुकाट्याने तुम्ही आम्ही म्हणतो ते ऐका. महाजन सर, तुमचं नुकसान. मला अगदी थोडक्यात आपल्याकडनं जाणून घ्यायचं होतं, युद्ध होणार की नाही, काय नेमकं काय? असं आहे, युद्ध होणार की नाही तुम्हाला म्हणायचं की पारंपरिक युद्ध असतं 1962 किंवा 71चं. तर असं आहे की जो आपला चीन विषयीचा जो अनुभव आहे त्याप्रमाणे त्यांची पारंपरिक युद्ध करण्याची क्षमता फारशी नाही. त्यांनी शेवटचं युद्ध 1979 साली लढलं होतं. तर ते नुसतं दमदाटी करायचा प्रयत्न करतील, आपलं शस्त्र दाखवण्याचा प्रयत्न करतील. परंतु या हाय अल्टिट्यूडमध्ये माउंटन वॉरफेअर करणं, म्हणजे डोंगरात जाऊन युद्ध करणं, ती करण्याची त्यांची क्षमता आहे का? तर त्याच्यावरती मी नक्कीच प्रश्नचिन्ह ठेवीन. ते म्हणजे जमवाजमव खूप करतील, दमदाटी खूप देतील, अजून नवीन शस्त्र आणतील, अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. परंतु फिजिकली जे युद्ध आपण म्हणायचं ते करणं हे जवळजवळ इम्पॉसिबल, म्हणजे सध्या तरी अशक्य आहे असं असं आपल्याला वाटतंय. वाटतं. मी शैलेंद्रजी आपल्याकडे येतो, वेळ माझ्याकडे थोडा आहे, पण आता या सगळ्या घडामोडींनंतरचं पुढलं भवितव्य काय लक्षात घ्यायला हवं, काय होऊ शकतं? नाही, मला असं वाटतं की भारताने, कारण हे जसं महाजन सर आता म्हणाले, कारण चीनने शी जिनपिंगने अनेक फ्रंट्स या ओपन केलेले आहेत. तैवान बरोबर त्यांचा संघर्ष हा वाढलेला आहे. जपान बरोबर सेनकाकू आयलंडवरचा त्यांचा संघर्ष हा वाढलेला आहे. हाँगकाँगमध्ये क्रिटिकल सिच्युएशन आहे. साऊथ चायना सी मध्ये व्हिएतनाम बरोबरचा त्यांचे वाद जे आहेत ते इंटेन्सिफाय झालेले आहेत. अशा वेळेला ते भारताबरोबर अनादर फ्रंट किंवा आणखीन एक फ्रंट ओपन करतील अशी शक्यता थोडी कमी वाटते, कारण चीन पण त्याचा निश्चितपणे विचार करेल. मला असं वाटतं की भारताने देखील राजनैतिक दृष्ट्या, कारण लष्करी दृष्ट्या आपण पूर्णपणे सक्षम आहोत आणि आपली त्या दृष्टीने पूर्णपणे तयारी झालेली आहे. आणि आपण हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की ते अगदी महत्वाचं होतं की 1979 नंतर चीनला युद्धाचा अनुभव नाहीये, पण भारतीय सैन्य हे ऑलवेज इन अ स्टेट ऑफ वॉर ज्याला आपण म्हणतो, दहशतवादामुळे आपण सातत्याने आपली सज्जता ही चीनपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आणि व्हिएतनामच्या वॉरमध्ये व्हिएतनामने चायनाला मार दिला होता, हे सुद्धा विसरून आपल्याला चालणार नाही. आणि जे गलवानमध्ये झालं आणि जे 29-30 ऑगस्टला साऊथ पेंगॉंग मध्ये झालं, याच्यावरनं चीनला दणका बसलेला आहे. चीनला पण याची पूर्णपणे कल्पना आहे. पण राजनैतिक पातळीवरनं आपण आता जसं आपली रशिया बरोबरची इंद्र जी नॅव्हल एक्सरसाइज आहे ती आता डीव आहे, त्याचप्रमाणे जी मलबार एक्सरसाइज आहे जी आपण आता एक्सटेंड करून क्वाडचे देश जे आहेत, ज्याच्यामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया आहे, पहिले अमेरिकेबरोबर आपली व्हायची, आता ही एक्सरसाइजेस आपल्या ज्या नॅव्हल एक्सरसाइजेस त्या डीव आहेत. मला असं वाटतं जर भारत आणि चीनमध्ये हा संघर्ष झालाच, एखादं लिमिटेड वॉर झालंच, ते फक्त पूर्व लडाख पुरतं मर्यादित राहणार नाहीये, तर ते दक्षिण चीन समुद्रापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रामध्ये ऑलरेडी आपण मलाक्का स्ट्रेटमध्ये आपली नॅव्हल शिप जी आहे ती आपण डिप्लॉय केलेली आहे. आपली तयारी पूर्ण आहे. फक्त आपल्याला हे बघणं फार गरजेचं आहे की जसं आपण आता राजनाथ सिंगांची रशिया व्हिजिट झाली आणि आपण निश्चितपणे रशियाकडे अश्युरिटी घेतली असेल की ज्या वेळेला जर संघर्ष निर्माण झाला तर रशियाची देखील आपल्याला इनडायरेक्टली मदत ही निश्चितपणे असेल. तसाच प्रकार भारताने आता अमेरिकेकडनं, जपान आणि ऑस्ट्रेलियाकडनं घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला वाटतं बरोबर. राजनैतिक पातळीवरती मोर्चे बांधणी करणं ही भारताची प्राथमिकता असेल. आणि दुसरं एक शेवटचा मला महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की जर चीन हा सातत्याने आपल्याला जसं मीडिया वॉर असेल किंवा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने धमकवण्याचा प्रयत्न करतोय, हम्म. आता हा हाय टाइम आहे भारताचा की भारताने देखील जी वन चायना पॉलिसीला 1951 पासून आपण समर्थन करत आलेलो आहोत, हम्म. या वन चायना पॉलिसीला कुठेतरी तिलांजली देण्याची वेळ आलेली आहे. भारताने सुद्धा आता तैवान विषयी बोलायला हरकत नाही. भारताने तैवानला राजनैतिक मान्यता देणं, तिथे अँबॅसेडर नेमणं, त्याचप्रमाणे तिबेटचं जे गव्हर्नमेंट इन एक्साईल आहे त्याला आपण जे धर्मशालामधनं चालतं हिमाचल प्रदेशच्या, त्याला देखील मान्यता देण्याची वेळ आलेली आहे. शिनशियांग प्रांतामध्ये उघूर मुस्लिमांवरती जे अन्याय, अट्रॉसिटीज या चीनकडनं केल्या जात आहेत, त्या संदर्भामध्ये युनायटेड नेशनच्या ह्युमन राईट काउन्सिलमध्ये भारताने निश्चितपणे व्हॉइस रेज करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की भारताने देखील इंडिकेशन द्यायला अजिबात हरकत नाही. जर चीन तुमच्या इंटिग्रिटीसाठी, सॉव्हरेंटीचा रिस्पेक्ट करत नसेल तर चीनच्या इंटिग्रिटी आणि सॉव्हरेंटीचा रिस्पेक्ट आपण का करायचा? बरोबर. त्यामुळे भारताने सुद्धा आपली डिफेन्सिव्ह पॉलिसी सोडली पाहिजे. आणि महत्वाचं शेवटी मी सांगेन की चीन हा फक्त सत्तेची आणि शक्तीची आणि गनची भाषा समजतो. त्यामुळे ज्या वेळेला बिपिन रावत म्हणाले की चर्चेतनं मार्ग निघाला नाही तर आमच्याकडे लष्करी पर्याय उपलब्ध आहे असं म्हटल्या चीनमध्ये सर्वे होतो आणि मोदी प्रचंड पॉप्युलर आहे म्हणून सांगितलं जातं. कुठेतरी मित्रत्वाचा प्रयत्न चीनकडनं केला जातो. चीन मधल्या 5 नवीन थिंक टँक
फ्रँक्स पुढे आलेत आणि तिने शी जिनपिंगला वॉर्निंग दिलेली आहे की भारताबरोबर तुम्ही चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढा, संघर्षाचा मार्ग अवलंबू नका. बरोबर. या सगळ्या गोष्टी हे जातात की आपण ज्या पद्धतीने मसल फ्लेक्स करायला सुरुवात केलेली आहे त्याचा परिणाम हा होतोय. भारताने हेच पॉलिसी आपली ठेवली पाहिजे. डिप्लोमॅटिक मिलिटरी लेवलला वी आर प्रिपेअर्ड, डिप्लोमॅटिक लेवलला आपण मोर्चे हे बांधले धोरण पाहिजे. आपण ठेवायला हवं. अगदी बरोबर शैलेंद्रजी. माझ्याकडे वेळ संपलेला आहे. तुम्हा दोघांचे आभार. आपण खूप छान मुद्दे सगळ्या विषयाला घेऊन मांडले आणि नेमकं पुढे काय असू शकतं याबद्दलचं चित्र आमच्यासमोर उभं केलं. तर चीनने एकच एक गोष्ट लक्षात घ्यावी या सगळ्याच्यात की जर पुन्हा एकदा ते घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील किंवा आमच्या वाटेला जातील तर आपलेही लष्करी अधिकारी किंवा आपलं लष्कर हे शांत राहणार नाही. जशास तसं उत्तर हे चीनला दिलं जाईल. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.